शोभून दिसत बारका माई तेथे बसले होते सद्गुरु साई. चिंता क्लेश दूर करा या धावून येते भक्तांच्या ठाई. ओम साईराम. चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. 6 बॉल 6 गोलंदाजी मार्कवर त्याला सूरज हा खेळाडू, सूरज पाटील हा खेळाडू आलाय. खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं बेलोली संघाचा अजय पाटील त्याने MD वॉरियर्स संघाच्या अगेन्स्ट 6 चेंडूमध्ये 1 रन करून दिली होती. आता या मॅच मध्ये एक मोठा उलटफेर सूरज पाटील करेल का, चर्चा राहील जर का हा सामना साहिल ट्रान्सपोर्ट संघाने जिंकला. यावेळेला पहिलाच बॉल आतली कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. बघा कॉन्फिडन्स लेवल थोडासा वाढलाय आता फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. एक मोठा फटका हवाय की मोना सिंगल डबल रन देखील प्रत्येक बॉल मध्ये आल्या तर या मॅच मध्ये एक साथ मित्रांची APDP संघ तुम्हाला विजयी होताना पाहायला मिळेल. वॉट अ मॅच. पहिला सामना रोमांचक परिस्थितीमध्ये आला. कोण जिंकणार, साहिल ट्रान्सपोर्ट की एका बाजूने प्रवीण भोईरचा संघ, हे आपल्याला पाहायचंय. 5 बॉल 6 सामना बरोबरने सुटला तर मात्र सुपर ओव्हर फ्लाय स्लिपला बॉल झाला. डिरेक्टची संधी आली आणि इथे निर्णय आलाय पंचांचा. अजून पेंडिंग आहे निर्णय, अजूनही पेंडिंग आहे. बघा जबाबदारी घ्यावी लागेल या मॅचची. दोन्ही खेळाडूंना तिसऱ्या पंचांकडे टीव्ही अंपायरकडे हा निर्णय गेलाय. चेक केलं जाईल. अतिशय महत्वाचा हा निर्णय, क्रुशल निर्णय असेल या मॅचचा. बघा रोशन आणि त्याच्या बरोबरीने असणारा खेळाडू ऋतिक भोईर, जबाबदारी घेणं फार गरजेचं असतं. संकट कितीही समोर असली तेव्हा पळ काढण्यापेक्षा त्या संकटाला तोंड देण्याची ताकद तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि इथे मात्र तेच करायचं दोन्ही फलंदाजांना. तर एका बाजूने सूरज पाटील, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी केली. पहिला बॉल डॉट, त्यानंतर रन घेऊ का नको हा प्रश्न पडलाय, परंतु निर्णय पेंडिंग आहे. जर रनआउट असेल तर मात्र थोडं टेन्शन वाढेल बॅटिंग करणाऱ्या संघाचं. डिसिजन पेंडिंग. DRS रिप्ले टेलिकास्ट मध्ये चेक करतील. बघा दोन्ही 12वे खेळाडू पण काहीच बोलायचं नाहीये, फक्त टीव्ही अंपायर आणि कमिटी निर्णय घेईल. तो निर्णय अंतिम असेल. त्याहीपेक्षा तिसऱ्या पंचा निर्णय हाच इम्पॉर्टंट राहील या मॅच मध्ये. सामना हाय व्होल्टेज होत चालला. निर्णय काय असेल त्या ठिकाणी. ऋतिक बाद होते की रन कंप्लीट होते. रन कंप्लीट झाली तर मात्र टेन्शन वाढेल साहिल ट्रान्सपोर्ट कोण या संघाचं. तर निर्णय आलाय पंचांचा. खेळाडू बाद, क्या बात आहे, कहाणी में ट्विस्ट. 4 चेंडू आणि विजयासाठी आता 6 धावांचं समीकरण उरलंय. मॅच ऑन. होताना पण पाहत आहे प्रदीप पडवल हा खेळाडू मैदानाकडे आलाय. बारवाईचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. सामना कोण जिंकणार, एक साथ मित्रांची APDP की एका बाजूने साहिल ट्रान्सपोर्ट कोण. आता इथे मात्र आपण पाहिलं प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना सूरज पाटील हा गोलंदाज, साहिल ट्रान्सपोर्ट कोण हा संघ. सामना अजूनही संपलेला नाहीये. जरी सामना एकतर्फा वाटला तरी हा सामना शेवटपर्यंत जाईल यातील मात्र शंका नाहीये, कारण ही स्पर्धा 40 गाव प्रीमियर लीग. 6 बॉल 24 धावा चेस करणारा खेळाडू आता 4 बॉल मध्ये 6 धावा चेस करेल का. मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पडवल हा खेळाडू आला. शेवटचे 4 चेंडू आणि 6 धावा. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबाला झुकावं लागतं. या मॅच मध्ये साहिल ट्रान्सपोर्ट कोण संघ हे प्रयत्न करेल का हे पाहायचं आहे. नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ लेन, बॅकफुटला गेले, स्क्वेअर लेग मध्ये फटका फसलाय की मॅच फसली आहे. झेल बाद झालाय मैदानामध्ये प्रदीप पडवल हा खेळाडू. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय एक साथ मित्रांची APDP या टीमला. व्हॉट अ मॅच. नाहीये. एक मोठा फटका हवाय, त्याहीपेक्षा सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला
तरीही धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय आणि जर का सामना बरोबरीने सुटला तर मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित आपण पाहिली होती रायगड प्रीमियर लीग. तब्बल 6 वेळा सुपर ओव्हरच्या सामने पाहायला मिळाले. तर या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये पहिला सामना सुपर ओव्हर होईल का की एका बाजूने हा संघ बॅटिंग करणार जिंकेल की फिल्डिंग करणार संघ जिंकेल याचं उत्तर तुम्हाला आता हे 3 चेंडू देऊन जातील. नेक्स्ट बॉल असेल सूरज पाटीलचा, समोर फलंदाज असेल विजय मुकादम. स्विंग अन मिस. चर्चा होईल दोन्ही पंचांमध्ये नेमकं काय घडलंय बघा. कॉन्फिडन्स वेगळा सांगतो फिल्डिंग करणाऱ्या टीमचा, परंतु पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. स्क्वेअर लेग पंच मेन अंपायर जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम आणि शेवटचा असेल आणि त्या निर्णयाचा सन्मान या दोन्ही संघांना करावा लागेल ही सूचना असेल. खरं तर प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये 3 बॉल 6 असताना हा बॉल डॉट आलाय. विकेट साठी अपील झाली आहे, परंतु पंच आपल्या जागेवरती येतील आणि निर्णय देतील. निर्णय काय असेल, खेळाडू बाद की नाहीये. शेवटचे बॉल आता 2, विजयासाठी 6 धावा. खेळाडू बाद. फिंगर गोज ऑन. पंचांचा बोट अवकाशाकडे गेले त्यामुळे परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विजय मुकादम या फलंदाजाला 1 मोर विकेट. क्या बात आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय. मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील हा गोलंदाज. सात खेळाडू बाद झाले. रोशन घरत अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, ज्याने या मॅच मध्ये रंग भरले. प्रवीण भोईर बाद झाला, जयेश बाद झाला आणि तदनंतर मात्र जबाबदारी स्वीकारत असताना चांगली फलंदाजी करणारा रोशन घरत हा खेळाडू अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. परंतु कौतुक करावं लागेल सूरज पाटील या खेळाडूचं. कमालीचं षटक. डेथ ओव्हर मध्ये प्रचंड प्रेशर असतं गोलंदाजावरती आणि ते प्रेशर पूर्णपणे हँडल केलंय या षटकामध्ये सूरज पाटील या गोलंदाजाने. शेवटचे 2 बॉल आणि 6 धावा. नौका फलंदाज मैदानाकडे आलाय. दीपक कुरुंगले हा खेळाडू नारपोलीचा आणखीन एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी मैदानाकडे दाखल झालाय. घरच्या मैदानावरती आपल्या संघासाठी आणि आपल्या सर्व खेळाडूंसाठी आपल्या पाठीराखांसाठी एखादा मोठा फटका मारून संघाला विजय करून देईल की एका बाजूने पुन्हा एकदा सूरज पाटीलचाच बोलबाला पाहायला मिळेल. ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सूरज आलाय. 2 बॉल 6चं समीकरण बाकी आहे. 11 बॉल 8 च समीकरण आता 2 बॉल 6 वरती आलंय. जबरदस्त कमबॅक. बिग फाईट. हाय व्होल्टेज ड्रामा. पहिला सामना उत्कंठावर्धक आपण होताना पाहताय. रोमांचक थरार या 40 गाव प्रीमियर लीगचा आपण मैदानामध्ये अनुभव घेताय पाहताय. यावेळेला फिरून मारायचं बॉलला आणि इथे क्विक सिंगल घेतली. आता सामना आलाय. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावा. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल आली आणि मैदानाच्या आतमध्ये लढवय्या खेळाडू ज्याने खरं तर मधल्या फळीमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळलाय, आक्रमक भूमिका साकारली आहे, तो रोशन घरत स्ट्राइक एंडला आलाय. 1 बॉल 5. जर चौकार आला तर सुपर ओव्हर, जर षटकार आला तर 1-7 मित्रांची एपीडीपी संघ विजयी आणि जर का मात्र डॉट आला, सिंगल डबल आली तर मात्र साहिल ट्रान्सपोर्ट कोण हा संघ तुम्हाला विजयी होताना पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा पाहिले जिंकता जिंकता काही संघ पराभूत होताना बघितले, तर एखादा पराभूत होणारा संघ मात्र शेवटच्या क्षणाला जिंकताना पण पाहिला. हेच तर क्रिकेट आहे. अनप्रेडिक्टेबल खेळ. 1 बॉल 5. पहिला सामना रोमांचक इथे आपण होताना पाहता. क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्ही इथे अनुभवताय. डोक्याला सुन्न करणारा सामना, प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारा सामना. 1-7 मित्रांची एपीडीपी वर्सेस साहिल ट्रान्सपोर्ट कोण यामध्ये लढत आहे. बघा ऑब्जेक्शन आले या गोलंदाजावरती लास्ट बॉल वरती. बॅटिंग टीमचा ऑब्जेक्शन आलं. चला तिसरे पंच आपण मैदानात ताबा घ्या. इथे ऑन फील्ड चेक केलं जाईल. खरं तर ऑन स्क्रीन माफी असावी, ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. परंतु सामना आवडला असेल तर एकदा जोरदार होऊ द्या. 40 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी पहिला सामना. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. सुरुवातीचा सामना इतका रोमांचक झालाय, त्यामुळे शेवटपर्यंत तुम्हाला या स्पर्धेमध्ये रोमांचक थ्रिल पाहायला मिळेल या शंका नाहीये. चला आपण स्पीडअप करायचा. 1 बॉल 5
समीकरण. एका बाजूने असेल रोशन घरत, एक मोठा फटका लगावत संघासाठी चांगली कामगिरी करेल, की एका बाजूने 6 धावा वाचवण्याचा एक मोठा पराक्रम या मॅच मध्ये सूरज पाटील करेल हे पाहायचं आहे. आणि जर मेडवर निर्णायक षटक टाकत असताना हा सामना जिंकलाय मैदानामध्ये साहिल ट्रान्सपोर्ट कोण या संघाने. अभिनंदन टीम कोण, हार्ड लक टीम. एक साथ मित्रांची एपीडीपी. तर सन्मान आम्ही घेत आहोत. आय विजन ऑप्टिक्सचे प्रोप्रायटर किरण शेठ पाटील कसरकण. किरण शेठ पाटील आय विजन ऑप्टिक्सचे प्रोप्रायटर किरण शेठ पाटील यांचा सन्मान होईल. आणि